नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीच्या सांडग्याची रस्सा भाजी। तर इथे आपण आता साहित्य काय घेतलेलं आहे ते बघूया। मिक्स डाळीचा सांडगा, टोमॅटो, मीठ, हळद, धना पावडर, काळं तिखट, लाल तिखट आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर हे सांडगा आता आपण थोडंसं तेल घालून हे तळून घ्यायचं आहे। तर छान असा एकदम ही कडकडीत कडक होऊ द्यायचा नाही, असा मंद आचेवर हा सांडगा तळून घेतलेला आहे। आता आपण हा सांडगा काढून घेणार आहोत। तर सांडगा तळून जर घ्यायचा नसेल तुम्हाला तर थोडंसं तेल घालून भाजून ही सांडगा घेऊ शकता। तर याच तेलामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदाही छान लालसर असा मऊ होऊ द्यायचा आहे। कांदा छान लालसर झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आले लसूणचा कच्चेपणा गेला की लगेच आपण याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो ही छान असं मंद आचेवर मऊ होऊ द्यायचं आहे। टोमॅटो घातल्यावर वरून थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन शिजलं जातं। तर हे बघा, टोमॅटो कांदा छान शिजलेला आहे। आता याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि आता आपण मसाले घालून घेणार आहोत। तर लाल तिखट घातलेला आहे। आता आपण याच्यामध्येच काळा मसाला घातलेला आहे, जो तुमच्याकडे असेल तो घालायचा आहे। हळद घालायची, धना पावडर, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान मसाले असं तेलावर परतून घ्यायचेत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी ही गरम करून घेतलेलं आहे मी। आता एक अर्धी वाटी असं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला छान शिजला जातो। तर हे मसाला आता छान असा शिजू द्यायचा आहे, म्हणजे मसाला पाणी घातल्यामुळे मसाले करपत नाहीत। तर हे बघा, छान मसाला असा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेला सांडगा आहे तो घालणार आहोत। तर हे बघा, तुम्हाला जर रस्सा भाजी करायची नसेल तर अशी ही सांडग्याची भाजी छान लागते। तर मला ही अशी रस्सा भाजी करायची आहे, म्हणून मी याच्यामध्ये अजून गरम पाणी घातलेलं आहे। तर गरम पाणी घातल्यावर हा सांडगा आपल्याला 5 मिनिटं छान शिजू द्यायचा आहे मंद आचेवर। आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, 5 मिनिटानंतर छान सांडगा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातला तरी चालेल, पण हे कूट घातल्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चवीलाही छान लागते। तर कूट घातल्यामुळे भाजी थोडी घट्ट झालेली आहे, तर थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे मी। कूट घातल्यानंतर 2 मिनिटं भाजीला छान शिजू द्यायचं आहे आणि आपली सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे। भाजी थंड झाल्यावर छान कलरही आलेला आहे। तर कमी तेल कमी मसाले वापरून रस्सा भाजी तुम्हालाही आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। धन्यवाद।